नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे गणेश सावंत आणि आपल्या सर्वांचे द्रोणा एज्युकेशन परिवारामध्ये स्वागत करतो। आज आपण बँकिंग आणि फायनान्शियल अवेअरनेसचं हे सेकंड लेक्चर बघतोय। या अगोदर आपण फर्स्ट लेक्चर डिस्कस केलेलं होतं, त्यामध्ये 1 जुलै ते 10 जुलै दरम्यानचं जे बँकिंग आणि फायनान्शियल अवेअरनेस आहे आपण ते डिस्कस केलेलं होतं। आज आपण 11 ते 31 जुलै दरम्यानचं डिस्कस करणार आहे। जे फर्स्ट लेक्चर आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली, तर आपण ते सुद्धा लेक्चर बघू शकता। म्हणजे आपलं टोटल जुलै मंथचं बँकिंग आणि फायनान्शियल अवेअरनेस या 2 व्हिडिओमध्ये आपण कव्हर केलेलं आहे। चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता आपण स्टार्ट करूया आपल्या सेशनला। फेडरल बँक आणि व्हिसा या दोघां मिळून जे आहे तर इथं पार्टनरशिप करण्यात आलेली आहे आणि यामध्ये व्हिसा सिक्युअर जे की यांचे बँक्स जे कार्ड होल्डर आहेत यांना इथे प्रोव्हाइड करण्यात येणार आहे। आता या अंतर्गत जे असेल तर व्हिसाकडून एक सिक्युरिटी इथं प्रोव्हाइड करण्यात येणार आहे। यामध्ये ॲडिशनल ऑथेंटिकेशन लेयर इथं प्रोव्हाइड करण्यात येणार आहेत, जे की ऑनलाईन फ्रॉड वगैरे होतात हे ऑनलाईन फ्रॉड थांबवण्यासाठी यांच्याकडून ही अनाउन्समेंट करण्यात आलेली आहे। ही पार्टनरशिप या दोघां मिळून इथं करण्यात आलेली आहे। आता यामध्ये अपग्रेडेड टेक्नॉलॉजी प्रोव्हाइड करण्यात येणार आहे, ज्यामध्ये क्विक आणि स्मूथ जे पेमेंट वगैरे असते हे होणार आहेत। यामध्ये जे आहे तर डिजिटल सोल्युशन ऑनलाईन शॉपिंगसाठी सुद्धा इथं यांनी फोकस केलेला आहे। तर यामध्ये व्हिसा आणि फेडरल बँक या दोघां मिळून इथं पार्टनरशिप करण्यात आलेली आहे। यामध्ये आपल्याला ऑप्शन्स आहेत बंधन बँकेचं जे हेडक्वार्टर आहे ते आहे कोलकाता इथे। त्यानंतर चेअरमन आहेत अनुप कुमार सिन्हा आणि बंधन बँकेचे CEO आहेत चंद्रशेखर घोष आणि बंधन बँकेचं स्लोगन आहे आपका भला सबकी भलाई। त्यानंतर फेडरल बँकेचं हेडक्वार्टर आहे कोची केरळ। त्यानंतर CEO आहेत श्याम श्रीनिवासन आणि स्लोगन आहे युअर परफेक्ट बँकिंग पार्टनर। त्यानंतर धनलक्ष्मी बँकेचं हेडक्वार्टर आहे त्रिसूर केरला येथे। तन्मन धन हे यांचं स्लोगन आहे आणि चेअरमन आहेत संजीव कृष्णन। त्यानंतर इंडसइंड बँकेचं हेडक्वार्टर आहे पुणे। त्यानंतर CEO आहेत सुमन कातपालिया। वी मेक युअर फील रिचर हे इंडसइंड बँकेचं स्लोगन आहे। कॅथोलिक सिरियन बँकेचं हेडक्वार्टर आहे त्रिसूर केरला। त्यानंतर CEO आहेत CVR राजेंद्र। सपोर्ट ऑल द वे हे आहे कॅथोलिक सिरियन बँकेचं स्लोगन। त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे येऊया। त्या अगोदर व्हिसाची इन्फॉर्मेशन आपण थोडक्यात बघूया। हेडक्वार्टर आहे व्हिसाचं कॅलिफोर्निया येथे। त्यानंतर त्याचे जे चेअरमन अँड CEO आहेत ते आहेत अल्फ्रेड F केली ज्युनियर। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, नाबार्डनं जे आहे तर आपला 39वा फाउंडेशन डे इथं सेलिब्रेट केलेला आहे, तो 12 जुलै 2020ला सेलिब्रेट करण्यात आलेला आहे। या निमित्ताने यांनी फर्स्ट डिजिटल चौपाल स्टार्ट केलेला आहे। नाबार्डकडून हा फर्स्ट डिजिटल चौपाल इथे स्टार्ट करण्यात आलेला आहे। आता यामध्ये नाबार्डचा हा होता 39वा फाउंडेशन डे नाबार्डनी इथं सेलिब्रेट केलेलं आहे। नाबार्डची जी स्थापना झालेली आहे ती आहे 12 जुलै 1982 मध्ये। नाबार्डचं जे हेडक्वार्टर आहे ते आहे मुंबई येथे। त्यानंतर नाबार्डचे सध्याचे चेअरमन आहेत GR चिंटाला आणि नाबार्डचं स्टँड फॉर आहे नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट आणि ॲग्रिकल्चरशी रिलेटेड नाबार्डकडून इथं वर्क करण्यात येते। त्यानंतर यामध्ये डिजिटल चौपाल जो आहे तो व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लॉन्च करण्यात आलेला आहे। यामध्ये टुगेदर फार्मर्स जे की भारतामधले टोटल फार्मर्स आहेत यांना या डिजिटल चौपालचं इथं बेनिफिट होणारा आहे। त्यानंतर नाबार्डनी अजून काही स्कीम इथं लॉन्च केलेल्या आहेत, त्या 7 स्कीम नाबार्डकडून दुसरे लॉन्च करण्यात आलेले 7 प्रोजेक्ट लॉन्च करण्यात आलेले आहेत। 39व्या फाउंडेशन डे निमित्त हे रूरल डेव्हलपमेंटशी रिलेटेड प्रोजेक्ट स्टार्ट करण्यात आलेले नाबार्डकडून। त्याचबरोबर नाबार्डनी जे आहे आपल्या 39व्या फाउंडेशन डे निमित्त बँक्स आणि फायनान्शियल इन्स्टिट्यूट ज्या की नाबार्डच्या अंडर वर्क करतात अशांसाठी इथं रिफायनान्स करण्याचं ठरवण्यात आलेले आणि यासाठी 5,000 करोड रुपयाची अनाउन्समेंट नाबार्डकडून करण्यात आलेली आहे। आता नाबार्ड जे असेल तर या ठिकाणी 2150 वॉटरशेड डेव्हलपमेंट प्रोजेक्टसुद्धा प्रोव्हाइड करण्यात येणार आहे या 5,000 करोडमध्ये। आणि हे सगळं जे वर्क असेल हे यांचं प्रायमरी ॲग्रिकल्चर क्रेडिट सोसायटी जे काही डिपार्टमेंट आहे हे इथे बघणार आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन त्याच बेसिसवरती आहे आपल्याला नाबार्डच्या याच्यावरती 5,000 करोड रुपयाचं जे आहे तर बँक्स आणि फायनान्शियल इन्स्टिट्यूट यांना रिफायनान्स नाबार्डकडून करण्यात आलेलं आहे।
त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4, यामध्ये कोरोना कवच आणि कोरोना रक्षक हे IRDA कडून जे आहेत तर स्टँडर्ड पॉलिसी मेंटेन करण्यासाठी सर्वच इन्शुरन्स कंपन्यांना हे कंपल्सरी करण्यात आलेले आणि हे शॉर्ट टर्मसाठी आहे. तर याबद्दल आपण डिस्कस करूया. IRDA न जे आहे तर मेंटेन इन्शुरन्स कंपनीज टू लॉन्च कोरोना कवच अँड कोरोना रक्षक हे इथं प्रोव्हाइड करण्यात आलेले. याचं रिझन असं आहे, ड्यू टू द रॅपिड इन्क्रीज इन द कोविड-19 केसेस इन इंडिया, जे की कोरोना व्हायरस आहे याचा जो इफेक्ट आहे तो भारतामध्ये वाढतो, यासाठी यांनी ह्या दोन्ही स्कीम लॉन्च केलेल्या आहेत आणि ह्या टोटल पॅन इंडियामध्ये असणार आहेत. यानंतर याच्यामध्ये एज क्रायटेरियासुद्धा ठरवण्यात आलेलं आहे. 18 ते 65 वर्षाच्या दरम्यान ज्यांचं एज असेल यांच्यासाठी ह्या स्कीम इथं लॉन्च करण्यात आलेल्या आहेत. आता यासाठीचा जो पॉलिसी ड्युरेशन आहे तो सुद्धा देण्यात आलेला आहे, 3.5 मंथ्स टू 9.5 मंथ्स. IRDA इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया, IRDAचा स्टँड फॉर आहे. त्यानंतर चेअरमन आहेत डॉक्टर सुभाषचंद्र खुंटिया. त्यानंतर हेडक्वार्टर आहे हैदराबाद येथे. कोरोना कवचच्या अंतर्गत जे असेल तर मिनिमम 50,000 आणि मॅक्झिमम जे असेल ते 5 लाख इथं प्रोव्हाइड करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर जर तो हेल्थकेअर वर्कर जर असेल तर त्यांच्यासाठी इथं डिस्काउंटसुद्धा आहे, ते आहे 5%. यामध्ये ट्रीटमेंट सुरू जर असेल तर त्यावेळेस हे कोरोना कवच इथं प्रोव्हाइड करण्यात येणार आहे. त्यानंतर कोरोना रक्षकसुद्धा ह्याच्यामध्ये 100% पर्यंत लमसम अमाऊंट इथं प्रोव्हाइड करण्यात आलं आहे. जो कोणी पॉलिसी होल्डर असेल यांच्यासाठी 72 अवर्समध्ये ह्या आफ्टर टेस्टच्या नंतर जर त्यांना हॉस्पिटलाइज जर करण्यात जर आलेलं असेल तर इथं प्रोव्हाइड करण्यात येणार आहे. आणि यांची अमाऊंट जी असेल ती असेल 50,000 ते 2.5 लाखापर्यंतची आणि यांचं ड्युरेशनसुद्धा सेम आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चनकडे येऊया आपण. नाबार्डने जे आहे तर 221.89 करोड रुपये कर्नाटका गव्हर्नमेंटसाठी इथं जाहीर केलेले आहेत आणि ते जे आहेत तर 298 वॉटर शेड प्रोजेक्ट कर्नाटकामध्ये नाबार्डकडून इथं स्टार्ट करण्यात येणार आहेत. यासाठीची ही अमाऊंट प्रोव्हाइड करण्यात येत आहे नाबार्डकडून. आणि नाबार्डने जे आहे तर इथे अजून एक प्रोव्हाइड करण्याचं ठरवण्यात आलेलं आहे. यामध्ये जे आहे तर 2.51 करोड रुपये जे असतील ते सेल्फ हेल्प ग्रुपसाठी इथं प्रोव्हाइड करण्यात येणार आहेत. ते कशासाठी प्रोव्हाइड करण्यात येणार आहेत तर प्रमोशन, स्किल डेव्हलपमेंट, डिजिटलायझेशन यासाठी प्रोव्हाइड करण्यात येणार आहे. त्यानंतर ई शक्ती असेल, डिजिटलायझेशन ऑफ सेल्फ हेल्प ग्रुप असेल, हे सगळं काही मायक्रो क्रेडिट अँड इनोव्हेशन डिपार्टमेंट जे की नाबार्डचं आहे हे सगळं इथे बघणार आहे. त्यानंतर आपण अगोदर डिस्कस केलेलं 221.89 करोड रुपये जे की 298 वॉटर शेड प्रोजेक्टसाठी प्रोव्हाइड करण्यात येणार आहे कर्नाटका स्टेटमध्ये. या अंतर्गत 3 लाख हेक्टर जमीन जी आहे या वॉटर शेड प्रोजेक्टच्या अंतर्गत इथे कव्हर करण्यात येणार आहे आणि 66,500 फॅमिलीजला याचा फायदासुद्धा इथे होणार आहे. त्यानंतर सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस यांच्या अंतर्गत जे आहे तर बँक्स अँड पोस्ट ऑफिस यांच्यासाठी काही टूल्स लॉन्च करण्यात आलेले TDSसाठी, जे की कॅश विड्रॉल इथे करू शकतो यासाठी. तर इथे जी अमाऊंट इथं प्रोव्हाइड करण्यात येणार आहे कॅश विड्रॉलची ती असेल 20 लाख रुपयापर्यंत, जे की इन्कम टॅक्स रिटर्न यामध्ये टोटली जी आहे तर ती 20 लाख रुपयाची अमाऊंट इथं प्रोव्हाइड करण्यात येणार आहे. आता या अंतर्गत यांनी एक वेबसाईटसुद्धा इथं लॉन्च करण्यात आलेली आहे सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसच्या अंतर्गत. तर या अंतर्गतसुद्धा आपण हे करू शकता. बँक आणि पोस्ट ऑफिस यांना इथे ही प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. यामध्ये 20 लाख आहे, 20 लाख कमीत कमी मिनिमम इथं देण्यात आलेले आहेत. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण येऊया. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस यांचं जे हेडक्वार्टर आहे ते आहे न्यू दिल्लीला आणि यांचे चेअरमन आहेत प्रमोदचंद्र मोदी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चनकडे येऊया आपण. यामध्ये नाबार्डनं जे आहे तर अंदमान आणि निकोबार या युनियन टेरिटरीमध्ये 44 लाखाचे जे आहेत तर डेव्हलपमेंट प्रोजेक्ट स्टार्ट करण्याचं ठरवण्यात आलेलं आहे. 44 लाखाचे कुठे तर अंदमान अँड निकोबार येथे. कोणी ठरवलं तर नाबार्डने ठरवण्यात आलेलं आहे नाबार्डकडून. यामध्ये नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट लॉन्च डेव्हलपमेंट प्रोजेक्ट. आता इथं यांनी डेव्हलपमेंट प्रोजेक्ट लॉन्च केलेले आहेत किती 44 लाखाचे अंदमान अँड निकोबारमध्ये. आता यामध्ये आत्मनिर्भर भारत इनिशिएटिव्ह थ्रू रुरल डेव्हलपमेंटसाठी इथं आत्मनिर्भर भारत
चा एक पार्ट म्हणून यांनी इथे लॉन्च करण्यात आलेले आहेत. आता या अंतर्गत सुद्धा सेल्फ हेल्प ग्रुपलाच इथे प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. जे कर्नाटका गव्हर्नमेंटमध्ये होते ते सुद्धा याच अंतर्गत आहेत सेल्फ हेल्प ग्रुपसाठी, आणि इथे सुद्धा सेल्फ हेल्प ग्रुपसाठी. त्याचबरोबर रुरल डेव्हलपमेंट आणि मायक्रो लेवलचे जे काही प्रोजेक्ट आहेत यांच्यासाठी इथं फोकस करण्यात येणार आहेत. आता यामध्ये आपल्याला जे ऑप्शन्स दिसतात आपण त्यांच्याबद्दल थोडक्यात इथे इन्फॉर्मेशन बघूया. गोव्याची जी कॅपिटल आहे ती आहे पणजी. त्यानंतर प्रमोद सावंत हे आहे CM गोव्याचे. त्यानंतर गव्हर्नर आहे सत्यपाल मलिक. त्यानंतर छत्तीसगडची कॅपिटल आहे रायपूर. त्यानंतर CM आहेत भूपेश बागेल. त्यानंतर गव्हर्नर आहेत अनुसुया उके. त्यानंतर अंदमान आणि निकोबार यांची जी कॅपिटल आहे अंदमान आणि निकोबारची ती आहे पोर्ट ब्लेअर. त्यानंतर तिथले लेफ्टनंट गव्हर्नर आहेत देवेंद्र कुमार जोशी. त्यानंतर आसामची जी कॅपिटल आहे ती आहे दिसपूर आणि CM आहे सर्बानंद सोनोवाल. गव्हर्नर आहे जगदीश मुखी. लक्षद्वीपची कॅपिटल आहे काबरती. त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटर आहेत या ठिकाणचे दिनेश्वर शर्मा. इथं लेफ्टनंट गव्हर्नर किंवा CM वगैरे नाहीत, इथं ॲडमिनिस्ट्रेटर आहेत. कुठे? लक्षद्वीप येथे. त्यानंतर नाबार्डबद्दलची आपण इन्फॉर्मेशन ऑलरेडी डिस्कस केलेली आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर नेक्स्टकडे आपण आलेलो आहे. युनियन हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर मिनिस्टर डॉक्टर हर्षवर्धन यांनी एक CSR कॅम्पेन स्टार्ट करण्यात आलेली. पंजाब नॅशनल बँकेबरोबर इथं जे आहे तर ॲग्रीमेंट करण्यात आलेली. यासाठी पब्लिक सेक्टर बँक जी आहे ती आहे पंजाब नॅशनल बँक, यांच्याबरोबर यांनी इथं ॲग्रीमेंट केलेली आहे. आता 20 जुलै 2020लाच हे ॲग्रीमेंट युनियन हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर मिनिस्टर डॉक्टर हर्षवर्धन यांनी जी आहे तर नॅशनल वाईड कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी हे कॅम्पेन स्टार्ट करण्यात आलेलं आहे. स्प्रेड ऑफ कोविड-19 यासाठी फेस मास्क आणि सॅनिटायझर्स प्रोव्हाइड करण्यासाठी या दोघां मिळून ही ॲग्रीमेंट इथं करण्यात आलेली आणि हे लॉन्च करण्यात आलेली आहे. या अंतर्गत यामध्ये जे आहे तर 662 डिस्ट्रिक्टमध्ये फेस मास्क आणि सॅनिटायझर्स प्रोव्हाइड करण्यात येणार आहेत. यासाठी यांनी ॲग्रीमेंट केलेले पंजाब नॅशनल बँकेबरोबर. पंजाब नॅशनल बँकेचं हेडक्वार्टर आहे न्यू दिल्ली आणि SS मल्लिकार्जुन राव हे जे आहेत तर हे या बँकेचे सध्याचे चेअरमन आहे. त्यानंतर द नेम यू कॅन बँक अपॉन हे पंजाब नॅशनल बँकेचं स्लोगन आहे. त्याचबरोबर इंडियन ओव्हरसीज बँकेचं हेडक्वार्टर आहे चेन्नई येथे. त्यानंतर गुड पीपल टू ग्रो विथ हे आहे बँकेचं स्लोगन. त्यानंतर श्री करनाम शेखर हे आहेत सध्याचे CEO. त्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांचं हेडक्वार्टर आहे मुंबई. सेंट्रल टू यू सिन्स 1911 हे आहे यांचं स्लोगन. त्यानंतर पालो मोहपात्रा हे आहे CEO. त्यानंतर इको बँकेचं हेडक्वार्टर आहे कोलकाता येथे आणि CEO आहेत अतुल कुमार गोयल. त्यानंतर ऑनर्स युअर ट्रस्ट हे आहे यांचं स्लोगन. त्यानंतर युनियन बँक ऑफ इंडिया यांचं हेडक्वार्टर आहे बँक ऑफ महाराष्ट्राचं हेडक्वार्टर आहे पुणे येथे आणि वन फॅमिली वन बँक हे आहे बँक ऑफ महाराष्ट्राचं स्लोगन. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण येऊया. यामध्ये युनियन बँक ऑफ इंडिया नेम द पब्लिक सेक्टर बँक यांनी जे आहे तर कॉर्पोरेट एजन्सी लाईफ इन्शुरन्स म्हणजे LIC बरोबर जे आहे तर LIC बरोबर यांनी इथे ॲग्रीमेंट केलेली आहे. कोणी? तर युनियन बँक ऑफ इंडियाने. यांनी ही ॲग्रीमेंट कशासाठी करण्यात आलेली आहे तर LIC आणि UBI अनाऊन्स द कॉर्पोरेट एजन्सी पॅक. आता यांच्याकडून कॉर्पोरेट एजन्सी पॅक इथं प्रोव्हाइड करण्यात येणार आहे. आता या अंतर्गत ज्यावेळेस युनियन बँक ऑफ इंडिया यांचं कॉर्पोरेशन बँक आणि आंध्रा बँक या दोघांचं याच्यामध्ये मर्जीकरण झालं त्यावेळेस यानंतर यांनी ही अनाऊन्समेंट केलेली इथं ॲग्रीमेंट केलेली आहे लाईफ इन्शुरन्स कंपनीबरोबर म्हणजे LIC बरोबर जे आहे तर ही ॲग्रीमेंट कशासाठी करण्यात आलेली आहे तर इन्शुरन्स, त्यानंतर पेन्शन प्लॅन, त्यानंतर चिल्ड्रन प्लॅन असतील यासाठीची इथे ॲग्रीमेंट करण्यात आलेली आहे. म्हणजे या अंतर्गत UBI आणि LIC यांच्याकडून इन्शुरन्स पॉलिसी ज्या असतील त्यानंतर पेन्शन प्लॅन असतील
यावरती इथं वर्क करण्यात येणार आहे. यासाठीच्या या दोघां मिळून इथं ॲग्रीमेंट करण्यात आलेले आहेत. यामध्ये आपल्याला काही ऑप्शन्स देण्यात आलेले आहेत. युनियन बँक ऑफ इंडिया यांचं हेडक्वार्टर आहे मुंबई इथे. त्यानंतर सध्याचे CEO जे आहेत ते आहेत राजकिरण रॉयजी. गुड पीपल टू बँक विथ हे यांचं स्लोगन आहे. त्यानंतर बँक ऑफ बडोदा. बँक ऑफ बडोदाचं हेडक्वार्टर जे आहे ते आहे वडोदऱ्याला आणि चेअरमन आहेत हंसमुख आंधिया. त्यानंतर इंडियाज इंटरनॅशनल बँक हे स्लोगन आहे. ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स याचं गुरुग्राम हरियाणा येथे हेडक्वार्टर आहे आणि मुकेश कुमार जैन हे या बँकेचे चेअरमन होते. पण यांचं आता मर्जीकरण झालेलं आहे. हे मर्जीकरण कोणत्या बँकेमध्ये झालेले आहे ते तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र. बँक ऑफ महाराष्ट्राचं हेडक्वार्टर आहे पुणे येथे आणि बँक ऑफ महाराष्ट्राचे सध्याचे CEO आहेत चेअरमन AS संजीव आणि वन फॅमिली वन बँक हे बँक ऑफ महाराष्ट्राचं स्लोगन आहे. त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया यांचं हेडक्वार्टर आहे मुंबई. चेअरमन आहेत रजनीश कुमार. त्यानंतर द बँकर्स टू एव्हरी इंडियन हे यांचं स्लोगन आहे. लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया LIC बद्दल इन्फॉर्मेशन आपण बघूया थोडक्यात. चेअरमन आहेत MR कुमार आणि हेडक्वार्टर आहे मुंबई इथे. त्यानंतर यांचा जो व्हर्च्युअल प्लॅटफॉर्म आहे त्याचं नाव आहे LIC मित्रा. LIC मित्रा. त्यानंतर क्वेश्चन नंबर 10कडे एअरटेल पेमेंट बँक यांनी जे आहे तर पार्टनरशिप केलेली आहे नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन बरोबर की यामध्ये ट्रेनिंग देण्यात येणार आहे आणि काही स्किल यूथ इन रुरल इंडिया जे की ग्रामीण भागामधले यूथ आहेत यांच्यासाठी. एअरटेल पेमेंट बँक पार्टनर विथ द NSDC स्किल रुरल यूथ फॉर द फायनान्शियल सर्व्हिस सेक्टर जॉब. आता एअरटेल पेमेंट बँक आणि नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्याकडून इथं ट्रेनिंग आणि स्किल प्रोव्हाइड करण्यात येणार आहे जे रुरलमधले यूथ आहेत यांना. यामध्ये जे आहे तर ही अपॉर्च्युनिटी ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी यूथसाठी इथं प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. यामध्ये फायनान्शियल सर्व्हिस सेक्टरमधली जी काही असेल ही सगळी काही ट्रेनिंग इथं देण्यात येणार आहे. यांना ट्रेनिंग नॉलेज फायनान्शियल आणि बँकिंग सर्व्हिसेसमधलं टोटली रुरल आणि सेमी अर्बनमध्ये हे प्रोव्हाइड करण्यात येणार आहे. एअरटेल पेमेंट बँक याचं हेडक्वार्टर आहे न्यू दिल्ली इथे. त्यानंतर अनुबत्रा बिस्वास हे आहेत यांचे MD आणि CEO. त्यानंतर NSDCचं हेडक्वार्टर आहे न्यू दिल्ली आणि मनीष कुमार हे आहेत यांचे MD आणि CEO. त्यानंतर यामध्ये सेकंड जे आपल्याला ऑप्शन देण्यात आलेलं आहे तर त्याबद्दल आपण बघूया. इंडियन पोस्ट पेमेंट बँक. इंडियन पोस्ट पेमेंट बँक जे आहे तर यांचं हेडक्वार्टर आहे न्यू दिल्ली येथे. प्रदीप कुमार बिसोई हे सेक्रेटरी जनरल आहेत पोस्टाचे, सध्याचे सेक्रेटरी आहे ते पोस्टाचे. जी यांची MD आणि CEOची ही जागा व्हॅकंट आहे इंडियन पोस्ट पेमेंट बँकेमध्ये. त्यानंतर पेटीएम पेमेंट बँक यांचं हेडक्वार्टर आहे नोएडा आणि यांचे CEO आहेत विजय शेखर शर्मा. यांचे जे CEO आहेत ते आहेत विजय शेखर शर्मा पेटीएम पेमेंट बँकेचे. त्यानंतर फिनो पेमेंट बँक यांचं हेडक्वार्टर आहे नवी मुंबई येथे. MD आणि CEO आहेत ऋषी गुप्ता. त्यानंतर जिओ पेमेंट बँक यांचं हेडक्वार्टर आहे नवी मुंबई आणि चेअरमन आहेत विवेक भंडारी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चनकडे येऊया आपण. बँक ऑफ बडोदा यांनी जे आहे तर 100% पेपरलेस डिजिटल सेल्फ ॲसिस्टंट इथं ऑनलाईन सेविंग अकाउंट जे आहे ज्याचं नाव आहे इन्स्टा क्लिक सेविंग अकाउंट हे लॉन्च केलेलं आहे बँक ऑफ बडोदाकडून. बँक ऑफ बडोदानी जे आहे तर इन्स्टा क्लिक सेविंग अकाउंट 100% पेपरलेस डिजिटल हे अकाउंट यांनी इथं स्टार्ट केलेले. या बेसिसवरती आपण ऑनलाईन सेविंग अकाउंट ओपन करू शकतो. इथे जे आहे तर इंडियामधली थर्ड लार्जेस्ट बँक असेल बँक ऑफ बडोदा यांच्याकडून जे आहे तर इन्स्टा क्लिक सेविंग अकाउंट हे 100% पेपरलेस डिजिटल अकाउंट आहेत हे यांच्याकडून हे सुरू करण्यात आलेलं आहे, हे ॲक्टिव्ह करण्यात आलेले आहे. हे रिअल टाईममध्ये इथं कस्टमर ओपन करू शकतात. यासाठी यांचं जर अकाउंट जर असेल ऑलरेडी तर कनेक्टिंग प्लस ॲप्लिकेशन आहे जे बँक ऑफ बडोदाचं आहे ते. यावरती पिन आपल्याला येईल म्हणजे मोबाईल पिन आपल्याला येईल, यावरती रिसीव्ह होईल आपल्या मोबाईल नंबरवरती जो की बँक अकाउंटबरोबर लिंक केलेला असेल त्यावरती. आणि त्यानुसार जे आहे तर आपण इन्स्टा क्लिक सेविंग अकाउंट इथं क्विकली ओपन करू शकता आपलं.
आणि त्यामधले जे काही ट्रान्झॅक्शन वगैरे असेल ते आपण इथे करू शकता. यामध्ये मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, UPI युनिफाईड पेमेंट इंटरफेस आणि डिजिटल कार्ड हे सुद्धा इथं प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. हे सगळे काही फॅसिलिटी त्या अंतर्गत प्रोव्हाइड करण्यात आलेले. बँक ऑफ बडोदाचं हेडक्वार्टर जे आहे ते आहे वडोदरा गुजरात. संजीव चंद्रा हे आहेत MD आणि CEO आणि नॉन एक्झिक्युटिव्ह चेअरमन जे आहेत ते आहेत हंसमुख आंधिया. त्यानंतर आपण ऑलरेडी काही बँक डिस्कस केलेल्या होत्या. यामध्ये युनियन बँक ऑफ इंडियासुद्धा, स्टेट बँक ऑफ इंडिया, यामधले राहिलेली आहे ICICI बँक. ICICI बँकेचं हेडक्वार्टर आहे मुंबई आणि CEO आहेत संदीप बक्षी. त्यानंतर HDFC बँक हेडक्वार्टर आहे मुंबई आणि CEO आहेत आदित्य पुरी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चनकडे, यामध्ये ग्रीन क्लायमेट फंड जो आहे तर ग्रीन रिकव्हरीसाठी इम्पॅक्ट ऑन COVID-19 डिसीज यामध्ये स्टार्ट करण्यात आलेला आहे, प्रोव्हाइड करण्यात येणार आहे. तर यासाठी ASEAN इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक यांच्याकडे हा प्रोजेक्ट जो असेल तो अँड ग्रीन क्लायमेट या दोघां मिळून स्टार्ट करण्यात येणार आहे. ASEAN डेव्हलपमेंट बँक आणि दुसरं जे आहे तर ग्रीन क्लायमेट फंड या दोघां मिळून इथं पार्टनरशिप करण्यात आलेली आणि इथं ग्रीन रिकव्हरी हे एक जे आहे ते लॉन्च करण्यात आलेलं आहे. यांच्याकडून एक कॅम्पेन जे आहे ते तर यांचं आहे की जे की पीपल हू आर फेसिंग द हर्श इकॉनॉमी इम्पॅक्ट ड्यू टू द COVID-19 पॅन्डेमिक. यामध्ये जे लोक इकॉनॉमिकली बेस मॅक्झिमम फेस करतात त्यांच्यासाठी यांच्याकडून हे ग्रीन रिकव्हरी लॉन्च करण्यात आलेले आहे. या दोघां मिळून इथं पार्टनरशिप करण्यात आलेली आहे. हे टोटली इथं प्रोव्हाइड करण्यात येणार आहे. ASEAN इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक AIIB यांचं हेडक्वार्टर जे आहे ते आहे बीजिंग चायना आणि जीन लिक्विन हे या बँकेचे सध्याचे प्रेसिडेंट आहे. आता यांचं जे आहे जे जीन लिक्विन आहेत तर यांचा कार्यकाळ एक्सटेंड करण्यात आलेला आहे. यांना परत रिअपॉइंट करण्यात आलेलं आहे ASEAN इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेचे प्रेसिडेंट म्हणून. त्यानंतर NDBचं जे हेडक्वार्टर आहे ते आहे संघाई चायना येथे. त्यानंतर ADB ASEAN डेव्हलपमेंट बँकेचे हेडक्वार्टर आहे मनिला फिलिपिन्समध्ये. त्यानंतर वर्ल्ड बँकेचे हेडक्वार्टर आहे वॉशिंग्टन DC येथे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चनकडे येऊया. यामध्ये की वर्ल्ड लार्जेस्ट फर्स्ट ग्लोबल फिनटेक फेस्ट हेल्प व्हर्च्युअली जी आहे तर यांच्याकडून UPI ऑटोपे आणि रुपे कमर्शियल कार्ड हे लॉन्च करण्यात आलेले आहेत. हे जे दोन स्कीम आहेत यांच्याकडून यांनी लॉन्च केलेले आहे. ग्लोबल जे फिनटेक फेस्ट आहे यांच्याकडून की ही व्हर्च्युअली इथं लॉन्चिंग करण्यात आलेली. पेमेंट कौन्सिल ऑफ द इंडिया TCI आणि फिनटेक यांच्याकडून हे लॉन्च करण्यात आलेले. नॅशनल पेमेंट्स ऑफ कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हे तिघांनी मिळून जे आहे तर इथं फिनटेक विथ अँड बियॉन्ड कोविड हे जे आहे तर यांची थीम्स आहे. हे तिघांनी मिळून यांचं जे एम आहे फेस्ट वॉज टू द ब्रिंग टुगेदर द ग्लोबल फिनटेक अँड बँकिंग फायनान्शियल सर्व्हिस अँड इन्शुरन्स सेक्टर या अंतर्गत जे आहे तर या तिघांनी मिळून इथं पार्टनरशिप करण्यात आलेली, ॲग्रीमेंट करण्यात आलेली आहे. आणि यामध्ये बँकिंग आणि फायनान्शियल सर्व्हिस त्याचबरोबर इन्शुरन्समध्ये जे काही या सेक्टरमध्ये प्रॉब्लेम फेस करत असतील तर या तिघांनी मिळून हे फिनटेक इथं लॉन्च करण्यात आलेलं आहे आणि या अंतर्गत इथं सॉल्व करण्यात येणार आहे या तिन्ही सेक्टरसाठीचे जे काही प्रॉब्लेम्स वगैरे असतील हे सगळे काही. त्यानंतर नेक्स्ट रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जे आहे तर आपला रिपोर्ट ऑफ द कमिटी फॉर द ॲनालिसिस ऑफ द QR कोडसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून एक कमिटी नेमण्यात आलेली आहे. त्या कमिटीचे चेअरमन जे आहे ते आहेत दीपक फाटक यांच्या अध्यक्षतेखाली ही कमिटी नेमण्यात आलेली आहे जी की QR कोड क्विक रिस्पॉन्स कोड जो आहे ह्याच्या ॲनालिसिससाठी. म्हणजे या अंतर्गत जे आहे जर क्विक रिस्पॉन्स कोड जर असेल तर आपण बिल पे क्विकली करू शकतो. त्याचबरोबर पेमेंट जे आहे ते हे सुद्धा आपण क्विकली करू शकतो. त्यानंतर मनी ट्रान्सफरसुद्धा आपण क्विकली करू शकतो. QR कोड स्कॅन केल्याच्यानंतर आपण लगेच बिल पेसुद्धा करू शकतो शॉपिंगचं. यासाठीचा हा QR कोडचे टेस्टिंग हे रिपोर्ट कमिटी जी आहे तर यांनी इथं लॉन्च केलेले. म्हणजे पेमेंट वगैरे करणं यामुळे आपल्याला काय होणार आहे तर इझी होणार आहे. त्यानंतर युनिफाईड पेमेंट इंटरफेस UPI जे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून यांनी जे आहे तर UPI ऑटोपे
इथं हे लॉन्च करण्यात आलेले आहे. हे ऑटोपे जे आहे तर ग्लोबल फिनटेक फेस्टिवल जो आहे यांच्यासाठीचे ऑटोपे इथं लॉन्च करण्यात आलेलं आहे. आता हे UPI जो आहे ऑलरेडी आपण UPI यूज करतो, याच्यामध्ये ऑटोपे म्हणजे नेमकं काय आहे आपण त्याबद्दलची इन्फॉर्मेशन बघूया. आता आपल्याला परत ती इन्फॉर्मेशन टाकण्याची गरज नसेल. आपण त्या इन्फॉर्मेशनला फॉर एक्झाम्पल तुम्हाला कोणाला पैसे ट्रान्सफर करायचं असेल आणि त्याचं जर तुम्ही क्विक रिस्पॉन्स कोड किंवा UPI ID जर तुमच्याकडे सेव्ह करून जर ठेवलेला जर असेल एका वेळामध्ये, तर ज्यावेळेस तुम्हाला परत त्याला पेमेंट करायचं आहे त्यावेळेस त्याचा UPI ID किंवा QR कोड स्कॅन करण्याची गरज राहणार नाही जर तुम्ही तुमच्याकडे हे सेव्ह करून जर ठेवलेले जर असेल तर. म्हणजे हे कशासाठी आहे, आपण जसे मंथली पेमेंट करतो, मग मंथली पेमेंट कोणकोणते करतो आपण, की लाईट बिल असेल, त्यानंतर मोबाईल रिचार्ज वगैरे असतील, हे आपल्या अकाउंटबरोबर जर लिंक करून ठेवलेले असतील आणि त्यावरती ऑटो पे जर केलेलं जर असेल तर ते ॲटोमॅटिकली आपल्या अकाउंटमध्ये अमाऊंट जर असेल तर ते पे होणार आहेत. हे फक्त वन टाईम आपल्याला करण्याची फक्त फर्स्ट टाईम हे सगळं काही प्रोसिजर करावी लागेल. यामध्ये जे आहे तर यांनी ग्रेटर दॅन म्हणजे 2000पेक्षा जास्तची जी काही अमाऊंट असेल याला इथं UPI पिनकडून ऑथेंटिकेशन देण्यात आलेलं आहे. त्यानंतर NPCI जे आहे तर यांनी इथं पार्टनरशिप केलेली स्टेट बँक ऑफ मॉरिशियस बरोबर. इन कॅश आणि ॲप अँड रुपे लॉन्च कमर्शियल कार्ड नेम द SBI इन कॅश रुपे बिझनेस कार्ड. हे यांच्याकडून NPCI बरोबर जे आहे तर पार्टनरशिप केलेली स्टेट बँक ऑफ मॉरिशियसने. आता नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया जे आहे तर यांनी रुपे कमर्शियल कार्ड आणि स्टेट बँक ऑफ मॉरिशियस या दोघां मिळून इथं पार्टनरशिप केली की UPI ॲप्लिकेशन प्रोग्रॅमिंग इंटरफेस प्रोव्हाइडर करण्यात येणार आहेत. म्हणजे जे कोणते स्मॉल बिझनेस ओनर असतील, यंग एंटरप्राइसेसनेस असतील, यांच्यासाठीचं हे इथे प्रोव्हाइड करण्यात येणार आहेत. त्यानंतर नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया याच्याबद्दलची आपण थोडक्यात इन्फॉर्मेशन इथे बघूया. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हा NPCIचा स्टँड फॉर आहे आणि यांचं हेडक्वार्टर आहे मुंबई इथे. त्यानंतर दिलीप आजबे जे आहेत ते यांचे चेअरमन आहेत, दिलीप आजबे. त्यानंतर AEPS आधार अनेबल पेमेंट सिस्टम ही एक पेमेंट जे असेल ती करण्याची सिस्टम आहे. म्हणजे आधार बेस जी काय असेल, मायक्रो ATM वगैरे जे आहेत आपण त्यांच्यावरती आधार लिंक जर आपल्या अकाउंटची जर केलेली असेल तर तिथे जाऊनसुद्धा आपण आपले पैसे काढू शकतो, कॅश विड्रॉल करू शकतो, कॅश डिपॉझिट करू शकतो, कॅश ट्रान्सफर करू शकतो या AEPSच्या अंतर्गत. त्यानंतर IFSC कोड इंडियन फायनान्शियल सिस्टम कोड आहे जो की 11 डिजिटचा असतो, त्याला IFSC कोड आपण म्हणतो. या कोडमध्ये जर आपल्याला चेक लावायचा असेल किंवा NEFT करायची असेल, त्याचबरोबर RTGS करायचं असेल तर हा कोड आपल्याला इथे लागतो IFSC कोड. अगोदर जर पैसे ट्रान्सफर करायचे असतील तर त्यासाठी सुद्धा IFSC कोड लागत होता, पण आता हे UPI ID आल्यामुळे तितकी आता त्याची गरज राहिलेली नाही आहे. यामध्ये जी 11 डिजिटचा जो नंबर आहे यामध्ये अल्फा न्यूमेरिक कोड असतो. यामध्ये फर्स्ट 4 जे डिजिट आहेत हे रिप्रेझेंट करतात बँक कोणती आहे. मग यामध्ये फॉर एक्झाम्पल SBI असेल. त्यानंतर लास्टचे जे 6 डिजिट आहेत ही ब्रँच सांगतात, ब्रँच कोणती आहे ते. त्यानंतर यातला जो 5th नंबरचा डिजिट असतो तो असतो 0. त्यानंतर UPI युनिफाईड पेमेंट इंटरफेस आहे हे की इन्स्टंट रिअल टाईम पेमेंट सिस्टम आहे ही. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण येऊया. ॲमेझॉन पेने जे आहे ती पार्टनरशिप केलेली आहे एको जनरल इन्शुरन्स बरोबर. या अंतर्गत 100% जे आहे तर पेपरलेस ऑटो इन्शुरन्स या अंतर्गत इथे कवर करण्यात येणार आहे. आता 100% ऑटो इन्शुरन्स कशा पद्धतीने, तर यामध्ये ॲटोमॅटिकली जे काही इन्शुरन्स असतील यांच्या अंतर्गत की 100% पेपरलेस इन्शुरन्स या अंतर्गत इथं रिकवर करण्यात येणार आहेत. यामध्ये 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल, या दोन्हीचे जे आहेत ते इथं रिकवर करण्यात येणार आहे ते इन्शुरन्स. यासाठी कस्टमरला जे असेल तर ऑटो इन्शुरन्स फ्रॉम द ॲमेझॉन पे पेजवरती जायचे, ॲमेझॉन ॲपवरती जायचे आणि यावरती मोबाईलवर वेबसाईटसुद्धा आपण ओपन करू शकता आणि त्याद्वारे सुद्धा आपले जे इन्शुरन्स पॉलिसी आहे ही इथे काढू शकता. त्यानंतर जे आहे तर आपण काही ऑप्शनची इथे डिस्कशन करूया.
हेको जनरल इन्शुरन्स जे आहे तर यांचं हेडक्वार्टर आहे मुंबई इथे. बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीचं आहे पुणे. HDFC जे आहे जनरल इन्शुरन्स कंपनीचं ते आहे मुंबई इथे. SBI जनरल इन्शुरन्स कंपनी मुंबई. टाटा AIGचं जे आहे ते आहे मुंबई इथे. त्यानंतर ICICI बँक, ICICI लोंबार्ड यांनी जे आहे तर पार्टनरशिप केलेली आहे फोनपे बरोबर. यामध्ये डिजिटल जे वॉलेट आहेत यांच्याबरोबर ऑफर्टेबल हॉस्पिटल डेली कॅश बेनिफिटसाठी. आता हे कशासाठी आहे आपण ते बघूया. आता ICICI लोंबार्ड जे आहे यांनी पार्टनरशिप केलेली फोनपे बरोबर, जे की हॉस्पिटल डेली कॅश बेनिफिट अंडर जे असणार आहे, जे की सेफगार्ड इन्शुरन्स पॉलिसी आहे या अंतर्गत ग्राउंड लेवलवरती, की आपण फोनपेद्वारे सुद्धा यामध्ये अमाऊंट इथं पे करू शकतो जे इन्शुरन्सची आहे ती. यामध्ये भीम जे आहे ते ॲप आहे, जे की UPIमध्ये आपण भीम ॲप भारत इंटरफेस फॉर मनी हे लॉन्च करण्यात आलेले आहे NPCIकडून. NPCIने हे लॉन्च केलेलं आहे, जे की पेमेंट वगैरे असतील आपण या बेसिसवरती इथून करू शकतो. त्यानंतर जिओ मनी हे जिओचं आहे, जिओ मनी ॲप असलेलं. यामध्ये जिओचं जे आहे तर इथून मनी ट्रान्सफर वगैरे करण्यासाठी जसं की भीम आहे तसंच यांचं जिओ मनी आहे. आणि हे सर्व जे काही आपल्याला ऑप्शन देण्यात आलेले आहेत हे ऑल ओव्हर मनी ट्रान्सफर ॲप आहेत. त्यानंतर ॲमेझॉन पे हे सुद्धा मनी ट्रान्सफर आहे. त्यानंतर पेटीएम हे सुद्धा मनी ट्रान्सफर आहे. त्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जे आहे तर $400 मिलियन ही करन्सी स्वॅप करण्यात आलेली आहे बांगलादेश बरोबर. बांगलादेशला जे आहे तर ही करन्सी स्वॅप करण्यात आलेली आहे. नंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जे आहे तर $400 मिलियन जे आहे तर ही श्रीलंकेला इथं करन्सी प्रोव्हाइड करण्यात येणार आहे. ही 2022पर्यंत जे असेल तर ही प्रोव्हाइड करण्यात येणार आहे. आता इंटरनॅशनल लिक्विडिटी रिक्वायरमेंट ज्या पद्धतीने असेल त्या पद्धतीने हे फॉरेन एक्सचेंज इथं प्रोव्हाइड करण्यात येणार आहेत. त्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट यांचं जाहीर केलेलं आहे. यामध्ये ग्रॉस जो काही NPA आहे बँकेचा हा मार्च 2021पर्यंत जो असणार आहे तो असणार आहे 12.5 आणि सध्याचा जो आहे तो आहे 8.5. मार्च 2020पर्यंतचा असेल तो किती तर 8.5 आणि यांचं म्हणणं आहे की तो मार्च 2021पर्यंत किती होईल तर 12.5 होईल. काय रिझर्व्ह फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट असेल. रिझर्व्ह बँकेनं फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट आपला सांगितलेला आहे जो की NPA मधला आहे तो. त्यानंतर इथे देण्यात आलेले आपल्याला 8.5 जो आहे तो मार्च 2020पर्यंतचा आहे. यांचं म्हणणं आहे तो ग्रो होऊन किती होईल तर 12.5 इतका मार्च 2021पर्यंतचं होईल. यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्राने जे आहे ती युनिकेन यांच्याबरोबर पार्टनरशिप केलेली आहे इंटरनेट बँकिंग चॅनल्ससाठी. आपण त्याबद्दल इन्फॉर्मेशन बघूया की बँक ऑफ महाराष्ट्राने जे आहे तर जॉईन हँड युनिकेन बरोबर इथं करण्यात आलेलं आहे, जे की ATM असेल, मोबाईल, त्यानंतर कार्ड, सेलफोन याच्यावरून जे की सायबर फ्रॉड इथे होतात यांच्यासाठीची इथं पार्टनरशिप करण्यात आलेली आहे. आणि युनिकेनकडून एक रिअल ID जो असेल तो इथं प्रोव्हाइड करण्यात येणार आहे. या अंतर्गत पूर्णपणे महासिक्युअर ॲपसुद्धा आहे बँक ऑफ महाराष्ट्राचं, जे की फ्रॉड होऊ नये यासाठी यांनी इथं लॉन्च केलेले आहेत. त्यानंतर IRCTC आणि SBI कार्ड आणि जी आहे ती इथं पार्टनरशिप करण्यात आलेली आहे. आणि ह्या अंतर्गत कॉन्टॅक्टलेस क्रेडिट कार्ड हे असणार आहेत. हे रुपे बरोबर सुद्धा यांनी रुपे प्लॅटफॉर्मवरतीही प्रोव्हाइड करण्यात आलेले. तर SBI कार्डचं जे हेडक्वार्टर आहे ते आहे गुरुग्राम हरियाणा येथे. आता इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड IRCTC आणि SBI कार्ड यांनी जे आहे तर को ब्रँडेड कॉन्टॅक्टलेस क्रेडिट कार्ड इथं लॉन्च केलेले आहेत, जे की SBI प्लॅटिनम कार्डसारखे असणार आहे, जे की रुपे प्लॅटफॉर्मवरती इथं प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. या अंतर्गत NFS टेक्नॉलॉजी इथे प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. हे टोटली कॉन्टॅक्टलेस असणार आहेत. तर SBI कार्डचं जे हेडक्वार्टर आहे ते आहे गुरुग्राम हरियाणा येथे. त्यानंतर भारतीय जनरल इन्शुरन्स कंपनी जे आहे तर यांनी जनरल इन्शुरन्स कंपनी यामध्ये क्रॉप इन्शुरन्स कंपनी जे असेल बहुत जरुरी हे फार्मरसाठी लॉन्च केलेलं आहे. हे महाराष्ट्र आणि कर्नाटका स्टेटसाठी इथं यांनी हे लॉन्च केलेलं आहे. बहुत जरुरी ही स्कीम
भारतीय एक्झिस जनरल इन्शुरन्स कंपनीकडून इथं लॉन्च करण्यात आलेली आहे. यामध्ये जे असेल तर फार्मर्सचा जो की महाराष्ट्र आणि कर्नाटका गव्हर्नमेंट स्टेटमधले आहेत यांच्यामध्ये प्रोटेक्शन अँड फायनान्शियल सिक्युरिटी म्हणून इथं यांचं महत्त्वाचं एम आहे. यांचं आहे की फार्मिंग जे काही कम्युनिटीज आहेत यासाठी इथं हे करण्यात येणार आहे. यामध्ये क्रॉप इन्शुरन्स असणार आहे. दोन्ही याच्यामधला हा इथं प्रोव्हाइड करण्यात येणार आहे. यासाठीचे 800 करोड रुपयाचं जे असेल ते यांनी इन्व्हेस्टमेंटसुद्धा इथं करण्यात आलेली आणि हे प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या अंतर्गत ही स्कीम राबवण्यात येणार आहे. त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाकडून जे आहे तर तो $16.20 मिलियन इतका मालदीव्स गव्हर्नमेंटला जे आहे तर इथं हेल्प करण्यात येणार आहे, सपोर्ट करण्यात येणार आहे, जो की कोविड-19चा जो काही इफेक्ट झालेला आहे याच्यासाठी. जी की स्टेट बँक ऑफ इंडिया हा 26 जुलै 2020ला यांनी इथं जाहीर केलेले, जी की भारतामधली सगळ्यात लार्जेस्ट बँक आहे, यांनी की $16.20 मिलियन हेल्प करण्यात येणार आहे मालदीव्सला. त्याचबरोबर भरपूर काही हेल्प आपण मालदीव्सला केलेल्या आहेत गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून इथं करण्यात आलेल्या आहेत. त्यासुद्धा आपण करंट अफेअर्सच्या लेक्चरमध्ये कव्हर केलेल्या आहेत आणि काही कव्हर करतो आहेत, आपल्या सुरूच आहेत कव्हर करणं, त्यासुद्धा तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये. यामध्ये जे आहे तर आसियान डेव्हलपमेंट बँकेकडून $3 मिलियन जे आहे तर इथं सपोर्ट करण्यात येणार आहे. $3 मिलियन अमेरिकन डॉलरचा असला आणि यासाठीचे हे टोटल जे काही फायनान्स करण्यात येणार आहे हे येणार आहे जपानकडून, जो की कोविड-19चा इफेक्ट झालेला आहे त्यासाठीचं हे इथं इंडियन गव्हर्नमेंटला प्रोव्हाइड करण्यात येणार आहे. यामध्ये जपान गव्हर्नमेंटकडून हे प्रोव्हाइड करण्यात येणार आहे. त्यानंतर बँक ऑफ बडोदा फायनान्शियल सोल्युशन लिमिटेड यांच्या अंतर्गत जे आहे तर एक डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन इथं स्टार्ट करण्यात आलेलं आहेत. बँक ऑफ बडोदा फायनान्शियल सोल्युशन यांच्या अंतर्गत जे आहे तर एक डिजिटल प्लॅटफॉर्म इथं स्टार्ट करण्यात आलेला आहे, जे की कार्ड इन्शुरन्स असेल, प्रोसेसिंग, सायकलिंग जो की सपोर्ट असणार आहे तो इथं प्रोव्हाइड करण्यात येणार आहेत. चला तर मग मित्रांनो, असं या पद्धतीने जे आहे तर आपण डिस्कस केलेलं आहे की जे काही फायनान्शियल अवेअरनेस आणि बँकिंग अवेअरनेसचा करंटमधला जो काही पार्ट होता तो, तर आपले जे काही टेलिग्राम चॅनल आहे GA बूस्टर्स आणि अहमदनगर संकल्प हे जॉईन करण्यासाठी विसरू नका. आपल्याला त्यावरती नवनवीन व्हिडिओचे अपडेट मिळतच राहतील. त्याचबरोबर आपला जो नंबर आहे 7722001140 या व्हॉट्सअप नंबरवरती आपण जॉईन होऊ शकता. आपल्याला यावरती डेली करंट अफेअर्सचं जी इन्फॉर्मेशन आहे ती इथं प्रोव्हाइड करण्यात येते. त्यानंतर आपलं जे यूट्यूब चॅनल आहे याला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपले जे व्हिडिओ आहेत हे आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका. चला तर मग आपण या ठिकाणी इथे थांबूया. थँक्यू.